नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज तुमच्यासोबत छान अशी एक कहाणी शेअर करणार आहेत। ही कहाणी तुम्ही कुठे ऐकलेलीही नसेल किंवा काही जणांना माहीतही असेल। तर आज तुमच्यासोबत मस्त अशी कहाणी शुक्रवारची जीवतीची ही आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मैत्रिणींनो, ही कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हालाही खूप आवडेल। छान अशी कहाणी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कहाणी शुक्रवारची जीवतीची। एका शुक्रवार तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीने एका सुईणीला बोलावून आणलं। अगं अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सुईणीने गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भभार राहिली। तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळातपणाचं पोट दुखू लागले तेव्हा मला कळव, मी तुझं बाळातपण फुकट करीन। तिने होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे। तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे। लक्षण सर्व मुलाची दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हाला नाळावारीची मुलगा आणून देईन। असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं ढंब केलं। पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं। 9 मास भरताच बाळातपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावून आणलं। त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं। धावत धावत राणीकडे आली। पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली। बाई, तुझी आई पाहिली, खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीत, नाही बांधलेस तर भय वाटेल, असं सांगून तिचे डोळे बांधले। ती बाळातून झालेली मुलगा झाला। सुईनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढं ठेवला। मग बाईचे डोळे सोडले। तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली। तिनं नशिबाला बोल लावले। मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला। श्रावणमासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे। हिरवं लुगडं नेसन, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं। तांदूळाचं धुणं वलांडण बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती। तेव्हा याची नजर तिजवर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात गाय वासरू बांधली होती। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली। काशीस जाऊ लागला। जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत। राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता। राजा दारात निजला होता। 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत पसरला आहे? जीवती उत्तर करीते, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडून देणार नाही। मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले। तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली। राजानं ती मान्य केली। त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला। दुसऱ्या दिवशी राजा चालता
चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढत झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं मावत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पान वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यात नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्णम. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघायला विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा. मी तुमच्यासोबत छान अशा कहाणीचे व्हिडिओ घेऊन येईल. तसेच मी रेसिपीही अपलोड करत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.